श्री स्वामी समर्थ. चला तर मंडळी, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आजचा दिवस तुम्हाला सुख समृद्धी आनंदाने जावो ही स्वामी चरणी प्रार्थना. पैसे खेचण्याचे गुप्त रहस्य. ज्याच्या घरात पैसा टिकत नाही त्यांनी शनिवारी करावा हा उपाय. पैशाचा ओघ वाढवायचा आहे तर शनिवारी ही गोष्ट कराच, नाहीतर पश्चाताप कराल. घरात श्रीमंती हवी आहे, हा उपाय फक्त शनिवारी करा, चमत्कार बघाल. त्यांच्यासाठी आहे आजचा 6 दिवस आहे आणि आजचा उपाय त्यांच्यासाठी आहे ज्यांच्या घरात पैसा टिकत नाही. कमावतो खूप पण साठत नाही. नेहमी काही ना काही कारणाने खर्च होतो आणि हातात पैसा येऊनही परत रिकामेपणा जाणवतो. शनिवारी करायचा हा एक अद्भुत, गुप्त पण अतिशय प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय धनप्राप्तीसाठी, पैसा टिकवण्यासाठी, सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी आणि घरातील आजारपण, अडथळे, कोर्ट कचेरी, वादविवाद यापासून सुटका मिळवण्यासाठी आहे. हा उपाय स्त्रिया आणि पुरुष दोघेही करू शकतात आणि विशेषतः शनिवारी केल्यास याचे फळ दुपटीने मिळते. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी तुम्हाला एक अत्यंत गुप्त रात्रंदिव उपाय सांगणार आहे जो खास आहे. नंबर 1. घरात पैसा टिकत नाही याची मुख्य कारणं. वास्तुदोष, अनावश्यक खर्चाची वृत्ती, देवघरात दोष, जुने फाटके सामान, राग द्वेष, अपवित्रता, शनी राहू दोष, देवता नाराज असणे. नंबर 4. पैशाचा ओघ वाढवण्यासाठी प्रत्येकाने करावयाचे उपाय. घराच्या पूर्वेकडील दरवाजाला दररोज पाणी शिंपडावे. दिवसभरात कमीत कमी एकदा श्रीसूक्त किंवा कनकधारा स्तोत्र वाचा. एक तांब्या किंवा चांदीचा ग्लास फक्त देवीसाठी ठेवा. त्यात रोज जल अर्पण करा. श्री लक्ष्मीनारायणाची एक छोटी प्रतिमा पॉकेटात ठेवा. घरात दर शनिवारी कपूर आणि लवंग जाळा. नंबर 5. घरात पैसा टिकवण्यासाठी टोटके आणि गुप्त उपाय. दर शनिवारी पिंपळाला दूध अर्पण करा. घरातील टॉयलेटमध्ये कधीही मोडकळीस आलेली वस्तू ठेवू नका. दक्षिणेकडील भिंतीवर देवांचे चित्र लावू नका. रात्री झोपण्याआधी पॉकेट देवघरात ठेवून प्रार्थना करा. देवघरात सुगंधी धूप दर शनिवारी लावा. नंबर 6. सकारात्मकता ऊर्जा वाढवण्यासाठी शनिवारी काय करावं? घरात हनुमान चालीसा वाचन. पूर्ण शांततेत घराच्या मुख्य दरवाजावर हळदीचा शुभचिन्ह करा. काळ्या तिळाने शनिवारी नजर उतारा. शनिवारी हनुमान मंदिरात पंचामृत अर्पण करा. जुने नुकसानकारक फोटो घरातून काढा. नंबर 7. घरात आजारपण दूर करण्यासाठी उपाय. शनिवारच्या दिवशी तुळशीला कधीही स्पर्श करू नका. घरातील आजारी व्यक्तीच्या उशाशी कपूर ठेवा. दर शनिवारी औदुंबर वृक्षाखाली बसून प्रार्थना करा. घरात गुगुळ जाळून त्याचा धूर फिरवा. देवघरात स्फटिकाचा शिवलिंग ठेवा. रोग दूर राहतात. नंबर 8. महत्त्वाच्या कामामध्ये यश मिळवण्यासाठी शनिवारी काय करावं? शनिवारी कोणतीही नवी सुरुवात नको, पण देवदर्शन जरूर करा. शनी मंदिरात तेल आणि काळे तीळ अर्पण करा. एखादं काम वारंवार अडत असेल तर शनिवारी त्या फाईलवर हनुमान चालीसा वाचा. एखाद्या कागदपत्रावर 7 वेळा ओम श्री लक्ष्मीनारायणाय
नारायण नमः लिहा. महत्त्वाचे काम आहे त्याच दिवशी लक्ष्मीनारायणाची पूजा करा. नंबर 9. लक्ष्मीचे गुप्त रहस्य. शनिवारी रात्रीचा उपाय. रात्री 8 ते 9 दरम्यान घरात फक्त एक दिवा लावा. त्यात गाईचं तूप, कपूर आणि लवंग असू द्या. ह्या दिव्याच्या समोर बसून 108 वेळा हा मंत्र जपा. ओम श्री ह्री श्री सिद्ध लक्ष्मी नमः. त्याच वेळी तुमच्या पैशाचं पाकीट, घरातील तिजोरीचं कुलूप, गाडीची चावी, महत्त्वाचे कागद समोर ठेवा. 11 दिवस हे करत राहिलं तर लक्ष्मी घरात स्थिर राहते आणि जे काम होत नाही ती आपोआप पूर्ण व्हायला लागतात. नंबर 10. शनिवारी विशेष उपाय स्त्रियांसाठी. नंबर 1. शनिवारी सकाळी लवकर उठून तिळाचे तेल डोक्यावर लावून आंघोळ करावी. नंबर 2. काळी उडीद, काळे कपडे, तेल आणि लोखंड यांचे शनिवारी दान करा. नंबर 3. शनिवार दिवशी कुटुंबात शांतता पाळा. घरात भांडण झाल्यास लक्ष्मी निघून जाते. नंबर 4. घरातील दक्षिण दिशेला झाडू उभा ठेवू नका. शनिवारी तो बाजूला काढा. नंबर 5. स्त्रियांनी शनिवारी कडुलिंब किंवा तुळशीची पाने जलात टाकून आंघोळ करावी. नंबर 11. शनिवारी विशेष उपाय पुरुषांसाठी. सकाळी आंघोळीपूर्वी शरीरावर मोरपीस आणि गंगाजल फिरवा. शनिवारी हनुमान मंदिरात सिंदूर आणि तेल अर्पण करा. लोखंडी वस्तू कोणालाही न द्या. श्रीमंतीचे नुकसान होते. शनिवारी एक भुकेल्या व्यक्तीस खिचडी खाऊ घाला. आपली जुनी काळी छत्री एखाद्या गरिबाला दान करा. तर हा शनिवारचा उपाय आणि नक्की करा. पैसा साठत नसेल, टिकत नसेल, सतत आजारपण, खर्च, अडथळे, मन शांती नाही तर आजारापासून या उपायांची सुरुवात करा. जर हा उपाय तुमचं आयुष्य बदलू शकतो असं वाटत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. व्हिडिओ पूर्ण बघा. श्री स्वामी समर्थ.